70 ट्रॅक्टर कांदा स्टोअर करवले आणि त्याचं नियोजन कसं केलंय हे बघा. कांद्याची शॉर्टिंग चालू आहे. चांगला कांदा साईडला करून राहिलो आणि जो गोल्टी किंवा दुबाळका कांदा किंवा खराब कांदा साईडला करून राहिलो. आणि हा कांदा त्याच्यानंतर इथं असा बोळीमध्ये टाकला जाईल. बोळीची जी हाईट आहे ती 5 फूट इतकी आहे. आणि तुम्हाला गोष्ट मी दाखवतो, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आता ही खूप मोठी बोळ आहे, पण काय संपूर्णच्या संपूर्ण बोळ काय सरसकट नाही भरली. एक 40-40 फुटाला आम्ही इथं गॅप दिला. इथं 2 ते 2.5 फुटाचं अंतर ठेवलं की त्याच्यामुळे हवा चांगली खेळती राहिली गेली. आणि अजून एक गोष्ट सांगतो की ही गोष्ट जर का तुम्ही जर काही अशा प्रकारे जर का बोळ बनवत असाल तर ती खूप महत्वाची गोष्ट आहे. हे बघा अशी मध्ये ठिकाणी काही गज लावले बघा. हे गज काय लावले की याच्यामुळं कांदा याच्यात टाकला जाईल, त्याच्यानंतर इथं एक ताण तयार होईल आणि या जाळीला जर जास्त ताण पडला तर चाळ सुटण्याची ताण जास्त होऊ शकतं. त्यामुळे इथे गज टाकले गेले. तर ह्या हिशोबाने जर का नियोजन केलं तर तुमची मेहनत वाचणार आहे आणि तुमचा कांदा देखील जास्त दिवस स्टोअर होण्यास मदत होणार आहे. आणि ही जर का माहिती तुम्हाला आवडली असेल तर ॲग्रोला मराठीला फॉलो करा, व्हिडिओला खूप शेअर करा.